जगाला ते धर्मवीर म्हणून माहिती आहेत, जगाला ते महापराक्रमी योद्धा म्हणून माहिती आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एका हाताने 9 तास लढणारा हा राजा दुसऱ्या हाताने संस्कृतमध्ये महाकाव्य लिहित होता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी, 14व्या वर्षी, जेव्हा मुलं खेळण्या बागडण्यात रमलेली असतात, तेव्हा शंभूराजे एक असा ग्रंथ लिहित होते ज्याने मोठमोठ्या पंडितांना विचार करायला लावला. तलवारीच्या पात्यावर राज्य करणाऱ्या राजाचा हा विद्वान चेहरा आज आपण पाहणार आहोत. इतिहासात पुरावे आहेत की शंभूराजांना 14 पेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी, फारसी, कानडी आणि देवांची भाषा मानली जाणारी संस्कृत. त्यांनी शृंगारपूरला असताना बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे दागिना. थोडक्यात काय तर विद्वानांचा दागिना. पण हा ग्रंथ साधासुधा नव्हता. या ग्रंथात प्रामुख्याने 3 भाग आहेत. पहिला, राजनीती, राजा कसा असावा, राज्याचे नियम काय असावेत. दुसरा, राज्य कसे चालवावे. आणि तिसरा, कविता आणि वर्णन. या ग्रंथात एक श्लोक खूप खास आहे. शंभूराजांनी आपले वडील म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना त्यांना चक्क इंद्राची उपमा दिली आहे. विचार करा, आपल्या वडिलांविषयी एवढा आदर आणि एवढा प्रगल्भ विचार तेव्हाच्या 14 वर्षांच्या राजकुमाराने मांडला होता. बरेच लोक म्हणतात की शंभूराजे खूप रागीट होते, पण जर तुम्ही बुधभूषण वाचलात तर तुम्हाला समजेल की ते किती संवेदनशील कवी होते. त्यांच्या लेखणीतून त्यांची बुद्धिमत्ता आणि संस्कार दिसून येतात. एकीकडे मुघलांचे आक्रमण आणि दुसरीकडे हे शांत, एकाग्र चित्ताने केलेले लेखन. यालाच खरा स्थितप्रज्ञ योद्धा म्हणतात. म्हणूनच शंभूराजे फक्त हातात तलवार घेतलेले योद्धा नव्हते, तर ते एक महाकवी आणि संस्कृत पंडित होते. तलवार आणि लेखणी दोघांवर समान पकड असलेला जगातला एकमेव राजा, छत्रपती संभाजी महाराज. तुम्हाला शंभूराजांच्या या विद्वान रूपाबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की लिहा, जय शंभूराजे. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.